नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो बघा, जर तुमच्याकडं साडीच्या किंवा ब्लाऊज पीसच्या बघा एका बाजूला काठपदर येतो. आता अलीकडं तशीच फॅशन आलेली आहे, एकाच बाजूला काठ येतो. त्यावेळेस काय करायचं, तर ह्या काठाचा आपण कसा उपयोग करायचा, स्लीव्जला पुरून उरल्यानंतर जो काय आपला काठ राहतो तर त्याची कशी डिझाईन करायची ते आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर छोट्याशा काठाची ही आयडिया तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओज कुठेही स्किप करू नका. नवीन चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघा, मी काय केलेलं आहे, आपलं जे काय मापाचं आपला ब्लाऊज आहे तर त्याच्या मापाचा आपण अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. त्याचा गोल गळा कट केलेला आहे. तो आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून आपण शिलाई मारून घेतो आहे. खालच्या पाठीमागच्या भागावरून पण आणि गोल गळ्यावरून पण आपण पाव इंचाची शिलाई मारून घेतलेली आहे. आता गळ्याचा आणि पाठीमागचा जो काही एक्स्ट्रा कपडा होता तो आपण कट करून घेतलेला आहे. आता गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे, त्यांना आपण कपडा जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, कपडा पलटवून घेतलेला आहे आणि आता सरळ बाजूवरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची, ज्यामुळे आपल्या पाठीमागचा आणि गळ्याचा शेप जो आहे तो व्यवस्थित दिसणार आहे. तर बघा, आज आपण काठापदरासाठी डिझाईन बनवते छोट्याशा काठासाठी. तर अगोदर गोल गळा आपण तयार करून घेऊया. तर बघा, गळ्यावरती एक साधी शिलाई मारून घेतलेली आपण दाब शिलाई. आपला अस्तर बाहेर येणार नाही अशा ह्याच्यामध्ये आपण शिलाई मारून घ्यायची. आता आपला असा गळ्यावरती शिलाई मारून झाली. आता साईडच्या बाजू आपण शिलाई करून घेऊया आणि त्याच्यावरती जो काही एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे आपला मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा. दुसरी साईडसुद्धा याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. बघा, पाठीमागच्या बाजूला टक्स पॉईंट पण देऊन घ्यायचे आणि आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी करून घ्यायचा पहिल्यांदा. तर बघा, असं आपला बॅक पार्ट राऊंड शेपमध्ये तयार झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला छोट्याशा काठाचा पॅच तयार करून घ्यायचा. काठाचा पॅच तयार करण्यासाठी आपण अगोदर अस्तरचा कपडा घेतलेला आहे. त्या अस्तरच्या कपड्याला असा आकार दिलेला आहे. आतल्या बाजूनी डबल गडी घालून कर्व शेपमध्ये, म्हणजे ज्याचा पानगळा तयार झालेला आहे, पानासारखा आकार असा तयार करून घेतलेला आहे आपण अस्तरचा. आणि आता तेच अस्तर आपल्याला काठपदरावरती ठेवून त्याच्यावरती एक पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे आणि कपडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. हा सुद्धा कपडा आपण पलटवून घ्यायचा, त्यामुळे आपला काठापदराचा शेप जो आहे तो एकदम असा सुंदर दिसणार आहे. आणि हा शेप आपल्याला गोलगळ्याच्या आतमध्ये जोडून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लुक जो आहे तो एकदम सुंदर दिसणार आहे आणि छोट्याशा काठाचा पण आपला उपयोग होणार आहे. तो काठ आपला वाया जाणार नाही. तर बघा, व्यवस्थित शेप येण्यासाठी कपडा व्यवस्थित असा त्याच्यावरती नखाने सुद्धा प्रेस करावं लागतं. बघा, आता वरून आपण एक दाब शिलाई देऊन घेते. आता आपल्याला काय करायचं, हा शेप दिलेला आहे काठपदर तो असा लावून घ्यायचा, किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला गोलगळ्यावरती लेससुद्धा लावून घ्यायची आहे. तर बघा, गोलगळ्यावरती डबल लेअरमध्ये मी लेस लावून घेणार आहे आणि हा जो आपण पॅच तयार केला तो आतल्या बाजूने असा जॉईंट करून घेणार आहे. तर बघा, आपण आता अशा पद्धतीने डिझाईन जी आहे ती रेडी करायला लागलेलो आहे. छोट्याशा काठाचा पॅचवर्क डिझाईन जी आहे ती आपण अशी तयार करतोय. त्याच्यासाठी आपण आता डबल लेअरमध्ये मी गळ्यावरती लेस लावून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये पॅच जो आहे तो अटॅच करणार आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.